नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपलं बी कॉम बीएससी मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि आपल्याला LLB किंवा बीएड साठी ऍडमिशन करायचं आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सीईटीच्या रजिस्ट्रेशनची जी काही इम्पॉर्टंट डेट आहे आणि एक्झामची इम्पॉर्टंट डेट याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. या अगोदर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझं नाव अप्पासाहेब मेसाळ, ऍडव्हान्स अँड इंटरनॅशनल स्टडीज करिअर काउन्सिलर. वर्किंग प्रोफेशनल मधले माझे स्टुडंट किंवा हाऊसवाईफ मुली यांच्यासाठी आपण या आपल्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून ही जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप ऍडमिशन पासून ते त्यांना रजिस्ट्रेशन पासून ते त्यांना ऍडमिशन मिळेपर्यंतची ती प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप इझी करून देतो. तर आपण आता बीएड आणि LLB संदर्भात माहिती घेत आहोत. सीईटी सेल कडून कोणतं नोटिफिकेशन आलेलं आहे, त्या नोटिफिकेशन मध्ये काय इम्पॉर्टंट डेट होती आणि ते डेट कधी संपलेली आहे आणि नेक्स्ट डेट किती तारखेपर्यंत वाढलेले आहे, तर ते आपण पाहणार आहोत. आपण पाहतोय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्याकडून हे नोटिफिकेशन आलेलं आहे. सीईटी 2026 एक्सटेन्शन टू अप्लिकेशन फॉर्म फिलिंग नोटीस फॉर MAH बीएड जनरल अँड स्पेशल बीएड ELCT and LLB 3 year CET examination academic year 2026-27 याचं जे रेफरन्स जे याच्यामध्ये आपण लास्ट डेट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म फिलिंग सेट सीईटी हॅज बीन एक्सटेंडेड, ही जी लास्ट डेट होती एक्झाम सीईटी फॉर्म भरण्याची, ती 24/1/2026 म्हणजे आजच होती. ती डेट एक्सटेंड होऊन 13/2/2026 या कालावधीमध्ये पर्यंत सुरू राहणार आहे. MAH बीएड जनरल अँड स्पेशल बीएड ELCT सीईटी 2026 ची आणि त्याच्यानंतर MAH LLB 3 year सीईटी 2026 ही 8/1/2026 ला सुरू झाली होती, ते 24/1/2026 पर्यंत होणार होती. त्याची जी डेट आहे ती पुन्हा एकदा आपल्याला सीईटी कडून एक अपडेट झालेला आहे. 13/2/2026 या कालावधीपर्यंत सुरू राहणार आहे. याच्यानंतर आपल्याला पुढे डेट एक्सटेन्शन मिळेल का नाही मिळणार याची गॅरंटी सांगता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यानं या वेळेच्या आतच आपलं सीईटीचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे BA, BCom, BSc कोणतीही यामधून एक डिग्री हवी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 50% असणं गरजेचं आहे. तो विद्यार्थी ही एक्झाम देण्यासाठी क्वालिफाय होतो. त्यासाठी आधार आयडी जे आहे तुमचं, आधार अपार आयडी जे आहे ते अपडेट करणं गरजेचं आहे. ते ते मागच्या नोटिफिकेशन मध्ये ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. तरीही अजून तुम्ही अपार आयडी अपडेट नसेल केलं तर तुम्ही डिजी लॉकर या संकेतस्थळावरती जाऊन ते तुम्हाला प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्हाला अपार आयडी तुमचं बनवायचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट या वर्षीसाठीचं डॉक्युमेंट आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा आणि ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा आणि आपल्या मित्रांना 5 मित्रांना ही माहिती शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांचं एक वर्ष वाचू शकतं. कारण सीईटी शिवाय आपण कोणत्याही प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकत नाही. तुम्हालाही ऍडमिशन रजिस्ट्रेशन पासून ते तुमचं सीट अलॉटमेंट पर्यंत पूर्ण माहिती, पूर्ण जबाबदारी आमच्याकडून हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आमच्या ग्रुपची डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो ग्रुप जॉईन करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप डेली अपडेट केल्या जातील. त्यानुसार तुमच्या प्रोसेस करून दिल्या जातील. तुमचं 100% ऍडमिशन मिळवून दिलं जाईल. त्यासाठी आम्ही आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत आणि ती प्रामाणिक सेवा तुम्हाला आमच्या माध्यमातून मिळू शकते. त्यासाठी फी स्ट्रक्चर किती असेल, काही गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला 1-to-1 काउन्सिलिंग मधून समजवले जातील. त्यासाठी आमचं 1-to-1 काउन्सिलिंग बुक करा आणि आजच आपलं ऍडमिशन कन्फर्म करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.